नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. आज आपण आलेलो आहे राजापूर गावामध्ये राजेंद्र देशमुख यांच्या प्लॉटवरती. क्लेमच्या प्लॉट आहे. आपण बघू शकता का या प्लॉटवरती त्यांनी काय स्प्रे घेतलेला होता. जवळपास 13-14 दिवशी ते स्वतः आपल्याला सांगते. मी राजेंद्र उत्तमराव देशमुख, राहणार राजापूर. मी छाटणीची तारीख 7 ऑक्टोबरची आहे. मी 14व्या दिवशी मिकनॉल 32 ससुरी आणि सोनाईट घेतलं, पोटॅशियम सोनाईट. तर त्यानं मला गोळी होणारी गडी ते एकदम स्ट्रॉंग झाले आणि न जिरता हाय त्या स्थितीत चांगले झाले. तर आपण बघू शकता एका कमकुवत घड म्हणजे ज्या पद्धतीने ही जी परिस्थिती पाहता आपण तर सुधारणा कशी झालेली आहे गडाची. आपण बघू शकता माल अशा पद्धतीने खूप सुंदर असा माल झालेला आहे आणि सुधारणा बघू शकता का सशक्त घड जे म्हणतो आपण. आणि हे जे स्प्रे आपल्याला जेव्हा टाकायचे का हा स्प्रे जेव्हा आपल्याला माल दिसत घड कमकुवत वाटत असेल किंवा माल जिरण्याचं प्रमाण असेल किंवा बाडीवर जाण्याचं प्रमाण असेल किंवा सफेद असेल तर अशा स्वरूपात आपल्याला हा स्प्रे टाकायचा आहे. तेव्हा आपल्याला 200 लिटरसाठी आपल्याला मिकनल 32 500, ससुरी 500, पोटॅशियम सोनाईट 500 असं डबल कापडामध्ये गाळून हलका स्प्रे 13 ते 14 दिवशी जर माल आपल्याला कमकुवत वाटत असेल किंवा गोडी घड किंवा सफेद दिसत असेल तेव्हा घ्यायचं आहे. तुम्हाला पहिला मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जर दिसलं का बाबा याच्यामध्ये आपल्याला 10व्या-12व्या दिवशी पोंग्यात टाकायचं आहे, पोंग्यात ऑलरेडी माल आहे की नाही आहे याच्यासाठी आपण खर्च करू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही त्या हिशोबाने स्प्रे घ्या. जेव्हा माल कमकुवत किंवा सफेद घड आपल्याला दिसत असेल तर तेव्हा आपण मिकनल 32 ससुरी सोनाईटचं अप्लिकेशन करा, जेणेकरून आपल्याला घड हा आजची परिस्थितीनुसार आपण तर दाखवलाय कुठं पण पहा आपण फ्लेममध्ये हे बघू शकता आपण. माल खूप बारीक होता तर जिरण्याचं प्रमाण पण थांबलेलं आहे आणि घडाची पोत पण सुधारलेली आहे. खूप असं सुंदर असं नियोजन बसलेलं आहे. हे बघू शकता आपण मालाची क्वालिटी. याच्यासाठी का आपण पहिले सर्व प्लॉटांचा अनुभव घेतला आणि त्याच्यानुसार आपण हे जे बागाचे आपण जे शेड्यूल घेतोय सर्वच सर्वे घेऊन हे प्लॉटची कंडिशन पाहून आणि जेव्हा त्याचे रिझल्ट आलेले आहेत त्यानुसारच आपण आता व्हिडिओ बनायला लागलेलो आहे. का जिथं जिथं आपण स्प्रे दिलेले तिथं शेतकऱ्यांची पहिले 10 म्हणा 12 म्हणा त्या शेतकऱ्यांची आपण पहिले प्रतिक्रिया घेतलेली आहे. त्याच्यानंतरच आपण हे व्हिडिओ बनवतोय जेणेकरून शेतकऱ्यांचं आता आपण बघू शकतो का खूप कमकुवत घड निघत आहे आणि द्राक्ष बागाचं नुकसान खूप आहे का 2-5 घड किंवा कुठं 25 घड असे निघत आहे. तर जेणेकरून त्यांची अडचण वाढायला नाही पाहिजे आणि परत अजून खर्च वाढायला नाही पाहिजे. त्यासाठी आपण पहिले 10 ते 12 शेतकऱ्यांची चर्चा करून स्प्रे टाकून आणि आलेले रिझल्ट आपण बघू शकता खूप असं सुंदर असे रिझल्ट आलेले जेणेकरून आपल्या